माजी मंत्री धनंजय मुंडेंना हायकोर्टानं दणका दिलाय। करुणा मुंडे यांना देण्यात येणाऱ्या पोटगीतील 50% रक्कम कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले। घरगुती हिंसाचार प्रकरणी कौटुंबिक न्यायालयानं मुंडेंना दोषी ठरवलं होतं। न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकल पीठानं पोटगी संदर्भातले आदेश दिले। पत्नीला 1,25,000ची पोटगी आणि मुलगी शिवानी हिला 75,000 रुपये दरमहा देण्याचे आदेश कोर्टानं दिले होते। ये रक्कम जी आहे 50 लाखाचे पर्यंत होईल, क्योंकि मुलीचे जे आहे 100% देण्याच्यासाठी सांगितलेलं आहे आणि जे माझी जे रक्कम आहे ते कमीत कमी 35 ते 40 लाख रुपये असते। त्याच्यामध्ये त्यांनी अर्धे 50% देण्यासाठी सांगितलेलं आहे। ते कमीत कमी 20 ते 22 लाख पर्यंत होतील। माझी पण कमीत कमी 50 कोटीची प्रॉपर्टी होती, जे त्यांनी विकून दिली। माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे बँकेचे। माझे पूर्ण मंगलसूत्र सुद्धा माझ्या गिरवी मी ICICI बँकेमध्ये आणि HDFC बँकेमध्ये ठेवला होता आणि धनंजय मुंडेला चुनावासाठी पेमेंट दिला होता। हे सगळी गोष्टी मी हायकोर्टामध्ये सांगणार आहे।